शैलेजी फावडे साहेबांचं देखील कौतुक नक्कीच करूया. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष रमेश दादा जाधव देखील या व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळाले उद्घाटन सोहळ्याच्या टायमाला. आणि इथे देखील आपण पाहतोय की मॅच कदाचित हृदयाचे हाय ठोके वाढू शकते, हृदयाची स्पंदनं वाढू शकते. चारी रात्रीमध्ये आता पारितोषिक जाहीर झालेले आहे युवा उद्योजक दिगंबर मोरे साहेबांच्या वतीनं. मोरे ग्रुपचे फाउंडर आहेत दिगंबर मोरे शेठ यांनी लावलेला पारितोषिक थेट लगातार 3 विकेटसाठी 1000, लगातार 3 षटकारांसाठी 1000, लगातार 50 धावांसाठी 1000 असं दिगंबर मोरे साहेबांचं पारितोषिक कदाचित उद्याच्या रात्रीमध्ये डबल होईल. आदरणीय शंकर दळवी साहेबांचं देखील मी कौतुक करेल. महाराष्ट्रातील एक लेदर क्रिकेटचे कोच आणि त्याचबरोबर खोपोली टेनिस क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून आपण त्यांना पाहत असतो. त्यांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दीप जाधव साहेबांचं देखील स्वागत करेल. या स्पर्धेसाठी काल परदेशातून ते आता आलेले आहेत माझ्या माहितीनुसार. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अजिंक्य दर्गे कॅम्पा कोला, प्रत्येक मॅच साठी कॅम्पा कोलाची एक थंडाची बॉटल या स्पर्धेमध्ये खेळाडूला देण्यात येईल. थंड करण्याचं काम केलं जाईल. गोलंदाज सनी तयार, स्ट्राइक एंड वरती बॅटर आकाश पाटील. घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेटच्या बाहेर चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील आजच्या रात्री मधल्या पहिल्या 6 षटकार. मदतीने आता टोटल 8 धावा आता स्कोर कार्ड वरती. स्वीच हिट करण्याचा प्रयत्न केला पण इथे हा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय. डॉट चेंडूचा इशारा. स्कोर कार्ड वरती माझे साथी गुणलेखक मला सांगतायत भावेश सावंत सर आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. लवजी संघाचा हा ऑलराऊंडर फौजी आता गुणलेखकाची कामगिरी करताना 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्यांना खोपोली प्रीमियर लीग मध्ये आम्ही खूप मिस केलं. त्यांचा संघ आता सेमी फायनल मध्ये खेळतोय. नाईट मॅच मध्ये कदाचित त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. चेंडू पुन्हा एकदा आसमानी सफर करताना विनायक जाधव साहेबांना खुश करणारा अर्थात हा जबरदस्त काऊ कॉर्नरच्या बाहेर षटकार. त्याच्या माध्यमातून देखील राष्ट्रवादीची आणखी एक जबरदस्त मोठी स्पर्धा माणखेलीच्या मैदानावरती 1 तारखेच्या रात्रीपासून 4 तारखेच्या रात्रीपर्यंत आपल्याला ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला भाग घ्यायचा असेल तर निखिल पाटील, निखिल देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. ते सांगतात सगळे टीम फुल झालेले आहेत, कोणी कॉल करू नका पण मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा. आणि 4 दिशेला आता मैदानावरती केलेली खऱ्या अर्थानं गर्दी आहे. खोपोली वेगामध्ये 2 नाईट रजनी चालू आहेत पण डीपी रोडचं मैदान आज जणू काही प्रेक्षकांनी फुललंय आणि या झाडाला
वृक्षरूपी आपण पाहतोय फळं आणि फुलं आलेली ती प्रेक्षकांच्या स्वरूपात सगळ्या प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीनं आपण हार्दिक स्वागत करूया. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात 24 धावांचा पाठला करताना 15 माझ्या समेत आज आपण बघतोय व्हॉइस ऑफ खोपोली अर्थातच पंचकृषी विभागातील एक मोठं नाव आकाश देशमुख सर आहेत. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ कर्जत सन्माननीय मनीष मुंडे आणि त्याचबरोबरीनं योगेशजी ढोले सरांचं मी हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतो. जबरदस्त आज ही स्पर्धा प्रत्येकाला आनंद देणार आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचूयात. अर्थातच डीजेचं देखील आपण कौतुक करूया. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया जिथे गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज सनी. इथे चेंडू टप्प्यावरती करताना आक्रमण फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. दन दन दंड करणारा येतोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. चौकार ठोक स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेनं प्रेक्षकांसाठी आता परभणी दिलेली आहे. KTC लाईव्ह वाहिनीद्वारे क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगल्या कमेंट्स देखील आपण या स्पर्धेमध्ये आता पाहिल्यात. आजची पहिली रात्र आहे. थोडासा डिले झाला मी तर म्हणेल कारण या उद्घाटन सोहळा देखील आज इथे संपन्न झाला. बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर खरी सुरुवात या क्रिकेटच्या पटलावरची आपल्याला पाहायला मिळाली. पहिली मॅच आहे. 24 धावसंख्येची गरज असताना आता गरज आहे ती 19 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. निखिल देशमुख साहेबांचं मी कौतुक करेल ज्यांनी 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक सगळ्या आमच्या समालोचकांसाठी दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया आणि नक्कीच निर्धार ट्रॉफीसाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. एकोणीस धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. निखिल देशमुख नेहमी प्रत्येकाला आनंद देत असतात. खेळाडू रूपी आपण पाहतोय निर्धार ट्रॉफी मध्ये देखील त्यांचा आनंद पाहायला मिळेल. पण आल्या त्यांनी आमच्या कलेला दाद देताना समालोचकांना देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. रमेश जाधव साहेब एक हँडसम आणि डॅशिंग असं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं. थोडेसे मनामध्ये दुःख आहेत कारण की आज आपल्यात या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाही आहेत. पण त्यांच्या आठवणी सदैव मनात राहणार ज्योतीप्रमाणे प्रफुल्लित होणार आणि याकरता आपण पाहतोय त्यांना देखील इथे सन्मानानं भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली गेली. चेंडू यावेळेस आपण बघतोय यष्टिक्षकाच्या हातामध्ये प्रॉपर कलेक्शन पाहायला मिळाला. गोलंदाज साहिल हा गोलंदाजी करतोय. 19 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्या. 24 धावा पूर्ण करायच्यात म्हणजे आता 17 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. सतरा चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. चिंचवली एंड कडनं गोलंदाजी चालू आहे. पॉइंटच्या दिशेनं मारायचा होता पण गलीमध्ये हा चेंडू गेला. सीमारेषा पार. धावा मिळतील 4-4-4. आकाश पाटीलनं केलाय वार. हाळ संघाच्या कर्णधारानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि निर्णय काय घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. ही मॅच संपलं तर लगेच आपल्याला मैदानामध्ये जायचं. विजयासाठी एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. अब्बासभाई जलगावकर यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या संघाचं पाठबळ वाढवण्यासाठी ते मात्र इथे उपस्थित झालेले आहेत. टेलर असोसिएशनचे अध्यक्ष खोपोली टेलर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अब्बासभाई जलगावकर यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. स्ट्राईक एंड वरती आकाश पाटील एका धावेसाठी किती मोठा फटका खेळतोय हे नक्कीच पाहायला मिळेल. पॉइंट आणि गलीमधनं या चेंडूला पुन्हा एकदा केलंय मैदानाच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार. ही मॅच जिंकली आहे. जय हनुमान चिंचोली गोहे संघाने आणि या मॅचचा शिल्पकार
नो डाऊट ऑलराऊंडर भूमिका ज्यानं पार पाडली. गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवल्या, धावा खर्च केल्या त्या 1 आणि फलंदाजी करताना 2 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 21 धावांचं योगदान देताना तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी त्याला व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि पाहुण्यांना विनंती करेल व्हॉइस ऑफ कर. खरं तर बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. योगेश ढोळे आज आमच्यासमोर जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. जे हनुमान चिंचवली संघ गोहे हे बाजे मारले पहिल्या मॅचमध्ये. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट आकाश 2 चौकार 2 षटकार तब्बल 21 धावसंख्येची फेरी खेळली आणि त्याचबरोबर पहिलं षटक ज्या खेळाडूनं हाताळलं. महत्त्वाचे 2 गडी खरं तर बाद केले. केतनला स्वस्तात परतवला आणि त्याचबरोबर साहिल या 2 खेळाडूंना स्वस्तात परतवण्यासाठी यश लाभलेला आकाश. अर्थात 21 धावसंख्या आणि 2 विकेटमध्ये रूपांतर झालं. आकाशला विनंती करतो या. येस कॉंग्रॅच्युलेशन आकाश. चला हायल संघ नवघर संघर्षच्या कोणत्याही खेळाडून जर लगातार 3 षटकार लगावले तर निखिल देशमुख यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. चला कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत योग्य डोळे जोडले जातील. थँक्यू सो मच तुषार धुमाल सर, मनीष मुंडे सर आणि आकाश सर. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचे पहिले पर्व अगदी देखणं दर्जेदार नेटनेटकंचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे ते सन्माननीय शैलेशजी फावडे साहेब, त्यानंतर विनायकजी जाधव आणि यशजी जाधव. ह्या त्रिमूर्तीनं केलेलं हे आयोजन फार चांगली स्पर्धा, फार चांगली संकल्पना. खऱ्या अर्थानं खालापूर तालुका म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी आणि त्यातील मात्र DP रोडचं हे मैदान. या मैदानावरती अनेक स्पर्धा, अनेक प्रीमियर लीग आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि याच मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्यातीलच मात्र आणखीन एक देखणी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. स्पर्धेची पहिली रात्र मान्यवर थोडेसे उशिराने उपलब्ध झाले आणि त्याचमुळे थोडासा उशीर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु उद्याच्या रात्रीपासून बरोबर अगदी जर पाहिलं तर वेळेमध्ये मॅचेस कव्हर होतील आणि प्रेक्षक वर्ग अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तर सर्व प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक वर्ग KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र आजच्या रात्रीतील ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. एकीकडे तुम्ही पाहताय नवघर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते सहकार हाल. या 2 टीममध्ये ही मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की खालापूर तालुका म्हटल्यानंतर अगदी जर पाहिलं तर क्रिकेट आणि अगदी मोठ्या प्रमाणामध्ये खेळलेलं क्रिकेट आणि ते सगळे सुपरस्टार खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आता इथून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026च्या माध्यमातून काय जबरदस्त स्पर्धा. अगदी आपण पाहताय स्पर्धेची पहिलीच रात्र आणि या खालापूर विभागामध्ये अगदी 2 रजनी स्पर्धा खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतात. तरी देखील या DP रोडच्या मैदानावरती अफाट प्रेक्षकांची या ठिकाणी मांदियाळी पाहायला मिळते आहे. आणि अगदी आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सरकार टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला.
ते मात्र नवगड टीमला. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहताय ओमकार आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहताय शुभमला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नदीम. व पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, बॉल सीमा पार काव कॉर्नरला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना पहिल्या बॉलवरती आलाय ओमकारच्या बॅटमधून षटकार. सन्माननीय भगवानजी देशमुख यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. ओ यावेळी थोडंसं अगदी आपण पाहताय फर्स्ट बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि तिथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. म्हणजे सुरुवात षटकारानं केली ओमकारनं, परंतु आता कौतुक करूया गोलंदाजाचं देखील, कारण की लगेच सेकंड बॉल त्यानं इथून मात्र निर्धाव फेकला. सगळी गोलंदाजी पाहायला मिळते. P1चं षटक आहे, थोडीशी जबाबदारी तर अगदी गोलंदाजावरती देखील आहे, कारण की 2 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत आणि त्या परिस्थितीमध्ये सगळी गोलंदाजी करायची. 6 धावा 2 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो चांगला बॉल, वेगवान बॉल पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघाला. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला असेल तरी देखील कमबॅक मी देखील करू शकतो, इतकी जबरदस्त गोलंदाजी आता पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकलेत गोलंदाज नदीमनं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकारच्या विरोधामध्ये एक षटकार आल्यानंतर ती कमबॅक करणारी गोलंदाजी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. हो इथून देखील अगदी आपण पाहता पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बरोबर बॉलकडे पाहत राहतात, अशा बुध नजरेनं मात्र बॉलकडे फक्त पाहत राहिला आणि आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, 6 धाब्यानं अकाउंट ओपन झालं होतं. तदनंतर असं वाटलं होतं कुठेतरी हे षटक थोडंसं मागणं ठरते की काय, परंतु इथे नदीमनं कमबॅक केलं. हो स्टेप आउट झालेत, फटका चांगला केलेला आहे. अगदी आपण पाहताय डीप मध्ये चालला, वाडिश लॉंग ऑफला फिल्डर आहेत. ओ फेकी देखील या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळते आहे आणि त्याच खराब फेकीचा परिणाम 2 धावा इथून पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट, धावा मिळाल्यात त्या 2 आणि या 2 धावांना धावफलक एकंदरीतच पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या नवगड टीमचं ते म्हणजे 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. अगदी पहिलं सत्र चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर सहकार हाल टीमनं फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं नवगड टीमला, ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. आत्तापर्यंत बॉल झाले या षटकातील ते म्हणजे 5 आणि धावा आल्यात ते म्हणजे 8. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. ओ पडल्यानंतर बाहेर निघाला, पंच सांगतात इट इज वाईट बॉल. अगदी एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावानं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, ते जाऊन पोहोचेल ते मात्र 9 वरती. अगदी आमचे मेन पंच तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजे मुन्ना पिंगले सर आणि स्कोरलेग पंच बाला सर, ज्यांना खऱ्या अर्थानं संपूर्ण अगदी रायगड ठाण्यामध्ये अगदी प्रचलित असलेले हे पंच. ओ बाचीकडा, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, एसटी रक्षक बॉल खाली पकडली, कॅच मिळाली, पहिली विकेट. ओमकार आउट. मनापासून धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे. इतकं जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. काय दर्जेदार ही स्पर्धा आणि डिपे रोडचं हे मैदान म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताना या स्पर्धेला एक वेगळीच उंची नेहमी आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती जर पाहिलं गेलं तर अनेक तारे सितारे खऱ्या अर्थाने खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याच मैदानावरती राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये या स्पर्धेची चर्चा होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण की इतकी जबरदस्त स्पर्धा, इतकं जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आमचे त्रिमूर्ती अगदी आपण पाहताय ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज आसिम हाल एक्सप्रेस
असीम गोलंदाजी मार्कवरती आहे आणि आता नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय विघ्नेश, जो खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल नॉस्ट्राईक एंडवरती, ज्याने 6 बॉल फक्त प्रतीक्षा केली आहे, तो आता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम ऑन स्ट्राईक त्याला तुम्ही पाहताय. शुभम सॅकिंग एंडवरती आला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, अगदी जलद गतीचं क्रिकेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. त्याच वेळी मात्र त्या धावसंख्येचा बचाव तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये करू शकता. हो, यावेळी ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहे, थोडेसे फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन विकेट. चित्याच्या सप्लाईनं धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावा बनवायचा आहे, टार्गेट सेट करायचं आहे, हा उद्देश खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटरच्या मनामध्ये आहे आणि तो उद्देश घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इथून धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 11. विकेट आली ती मात्र 1. नवघर टीम बॅटिंग करते आहे. दोनही याच विभागामधील खऱ्या अर्थानं संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. पहिली मॅच खऱ्या अर्थानं जनमान चिंचोली टीमनं सहजरित्या जिंकली आहे. हो, इथे शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, परंतु व्यवस्थित टायमिंग झालंच नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय ती सिंगल धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल आल्यानंतर धावफलक जरूर आपण पाहताय जाऊन पोहोचलं नवघर टीमचं, ते मात्र 12 वरती. थोडीशी शांत सुरुवात, संयमी सुरुवात. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं आणि आता मात्र इथून जर पाहिलं तर ते कमबॅक असीमचं देखील पाहायला मिळतंय. पहिल्या 2 बॉलमध्ये असीमनं फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक लेग बायची आली आहे. हो, इथून देखील आपण पाहताय पंच सांगतात लेग बॅचची एक सिंगल धाव पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट, कव्हर या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करणं थोडंसं कठीण असतं, कारण की ज्यावेळी बॉल जितक्या वेगानं गोलंदाज डिलिव्हर करत असतात त्यावेळी ज्यावेळी बॅटवरती येतो, बॅटला ब्रश होतो, त्याच्या अधिक वेगानं बॉल पुढे निघत असतो आणि त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सहकार हाल टीमकडनं. आणखीन एक लेग बायची धाव, सॉरी डॉट बॉल. हो, पॅडल स्वीप केला, शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने काढलाय, बॉल सरळ चालला, डीप फाईन लेग सीमा पार, धावा 4, चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या आपण पाहता ती 17 वरती. ॲक्शन रिप्ले KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता. बरोबर जर पाहिलं तर लेग स्टंपवरती हा बॉल होता आणि तिथून मात्र अगदी आपण पाहता हा चौकार प्राप्त केला. फलंदाज शुभम ऑन स्ट्राईक पाहता. 4 मध्ये 6 वरती बॅटिंग करतोय. विघ्नेशनं 1 बॉल केला आणि तो देखील डॉट बॉलच केला. हो, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, बॉल सरळ चाललाय, सीमा पार, बॅक टू बॅक, दुसरा बार, दुसरा चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 20 धावा धावफलकावरती आलात नवघर टीमच्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सेकंड ओव्हर अगदी आपण पाहताय प्रोग्रेसमध्ये गोलंदाज असीम आता मात्र थोडीशी मागणी कामगिरी करत असताना जिथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नव्हत्या, जे इकॉनॉमिकल राहिलं होतं, तिथे मात्र आता सेकंड ओव्हरमध्ये असीमच्या विरोधामध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा जमवलात त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमनं. चला, जास्तीचा वेळ अधिकचा वेळ आपण घेऊच नका. बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला एक सत्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. याच्याकडे देखील कॅप्टन आपलं लक्ष असू द्या. हो, इथे टॉपेश पाठीमागे फिल्डर लावलाय परंतु फरकच पडत नाहीये. फिल्डरला बीट केलाय आणि बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. तिसरा चौकार. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट.
पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 9, या ओव्हरमध्ये धावा आल्यात 15. एकंदरीत धावफलकामध्ये आपण पाहताय 24 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. पहिला सत्र 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 लेग बायच्या धावा आल्या होत्या. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय आणि त्याचमुळं ते करेक्शन लगेच आपण केलं आणि धावफलकामध्ये आपण पाहताय 25 या धावफलकामध्ये पाहायला मिळतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या ओव्हरला झाली आहे सुरुवात. वेगवान बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इथे सांगतात इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे धावफलकामध्ये. एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहताय धावफलक 26 धावा धावफलकामध्ये. अरफात तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिलाच बॉल अरफातनं इथून मात्र वाईडच फेकला. वाईट बॉल आला. 26 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान सिंगल धाव कंप्लीट होती आणि सिंगल धाव्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 27 धावा या धावफलकावर त्याला. 3 बॉलमध्ये 3 षटकार आले. षटकारांचे हॅट्रिक जर का आले तर सन्माननीय भगवानजी देशमुख साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि 1 ओव्हरमध्ये 2 विकेट जर का आल्या तर मात्र शफीक यांच्याकडून 1000. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑन पुल करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही. वेगवान बॉल वेगानं बीट केला आणि डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक तर हवाय. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत गोलंदाजाचे. डॉट बॉल फेकावे लागतील. धावगती कमी करायची असेल, कमीत कमी धावसंख्येवरती विपक्षी टीमला रोखायचं असेल तर मात्र डॉट बॉल आणि विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील आणि ते डॉट बॉल आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय सहकार हाल टीमसाठी येताना. यावेळी चॉप केलाय समोर स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट. फलंदाज OUT आउट. योगेश क्रिकेटमध्ये नेहमी आपण सातत्यपूर्वक बोलतो की संयम हा खूप महत्त्वाचा असतो. शांतता, संयम आणि त्यानंतर एकदम शांत विचारानं जो व्यक्ती क्रिकेट खेळतो ना आणि या तिन्ही गोष्टींचा संगम एकत्र होतो ना त्यावेळेस मैदानावरती खेळ मैदानी कोणताही असू देत, मग ती कुस्ती असू देत, कबड्डी असू देत किंवा क्रिकेटचं युद्ध असू देत, मग तो खेळ चांगला झाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच सर. क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यानं डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं असतं. तुम्हाला प्लॅनिंग ही मैदानाच्या आतमध्ये करायची असते. सिच्युएशन मैदानाच्या आतली खऱ्या अर्थानं लक्षात घेता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळायचं असतं आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय नवगड टीम जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. धावफलकावरती आतापर्यंत 27 पाहायला मिळतात. म्हणजे एक चांगली टोटल एक चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. खरं तर ज्यावेळेस सुरुवात योगेश ओमकारनं केली ना की असं वाटलं की सुरुवात मोठ्या फटक्यानं केले की पहिल्या षटकामध्ये कुठून काढतोय की काय, पण गोलंदाज देखील हवी ठरला. क्रिकेट याला असं क्रिकेट म्हणतात. सातत्यानं पलटवार. पंचांकडे लाऊड अपील. फिंगर अप झालाय. मिळाली आहे आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. विकेट लागली जाते. महत्त्वाच्या क्षणी खरं तर झेल पकडली गेली. बॅट्समन देखील थोडा विचारात पडला की नक्की विकेट आहे की नाही, याच्यामध्ये देखील तो विचारात पडला. योगेश आपण पाहू शकता व्यासपीठावरती जे मुख्य बॅनर लागले त्यामध्ये आपण बघू शकता लोकप्रिय नेते अर्थात सुनील अण्णांचा फोटो क्रिकेट, त्याचबरोबर अनिकेतदादा तटकर यांचा फोटो, त्याचबरोबर कर्जत खालापूरचे भावविधाते, त्याचबरोबर स्वामी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वारकरी संप्रदायावर अगदी नित्यांत प्रेम असणारे आणि खालापूर विभागामध्ये सातत्यपूर्वक मोठमोठे कीर्तनकार आणण्याचं काम नेहमी सातत्यपूर्वक करतात. आमचे मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चर्चा करतो खरं तर योगेश आपण ज्यांच्या नावानं ही स्पर्धा घडवली ते कर्जत खालापूरचे भाग्यविधाते आदरणीय सुधाकर शिगारे साहेब, त्याचबरोबर आणखीन एक विकेट आली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते.
खऱ्या अर्थानं जर पाहिलं जिथे दाबा येत होता, जिथे खऱ्या अर्थानं मोठे फटके येत होते, तिथे मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज अगदी आपण पाहताय या ठिकाणी अरफात आला आणि त्यानं मात्र आपल्या टीमला पूर्णपणे कमबॅक करून दिलं. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज अरफातनं तब्बल विकेट्स मिळवल्या, त्या 3, आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे शफीक यांच्याकडून. तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे शफीक यांच्याकडून. 3 विकेट्स आल्यात या ओव्हरमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पलटवारच केला आहे खऱ्या अर्थानं आपण पाहता गोलंदाज अरफातनं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत नवगड टीमच्या. विकेट्स आल्यात तर महत्वपूर्ण अगदी आपण पाहताय 4 महत्वाचे 4 फलंदाज परतलेत. हो, यावेळी लोअर फुलटॉस ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये ढकललाय, फिल्डर आलेत परंतु बनतील दर्शक. बॉल सीमा पार, मिड विकेटला चौकार. तीन तदनंतर मात्र आज चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा धावफलकावरती आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय स्वामी देशमुख साहेब उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय रामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वामी देशमुख साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. स्पर्धेची पहिली रात्र आणि या पहिल्याच रात्रीमध्ये बरेचसे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले आणि त्या सर्वच मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान या ठिकाणी करतोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहता. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 पर्व पहिलं पर्व आहे. परंतु कोणत्या क्षणी पाहताना हे पर्व पहिलं वाटतच नाही आहे. कारण की या स्पर्धेचं असं वाटतं अनेक पर्व खऱ्या अर्थानं झाले असावेत. कारण की कोणतीही उणीव या स्पर्धेच्या माध्यमातून अद्यापही आपल्याला बाकी पाहायला मिळत नाही आहे. इतकं जबरदस्त आयोजकांनी या स्पर्धेवरती लक्ष ठेवलं आणि अगदी लक्ष केंद्रित करत असताना ही दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. जे आमचे त्रिमूर्ती आपण पाहता आदरणीय शैलेशजी फावडे साहेब, विनायकजी जाधव साहेब आणि तदनंतर यशजी जाधव या त्रिमूर्तीने केलेलं हे आयोजन. हो, ऑन साईडला फटका डीप मध्ये चाललाय, फिल्डर वेगानं धावत आलेत, 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दिला, वेगानं धावतात, डेंजर रेंज झोन कडे पोहोचतील. गुड रनिंग बिटवीन विकेट, 2 धावा आल्यात. 2 धावांना आपण पाहता धावफलक जाऊन पडले 33 धावा धावफलकावरती. आणि ज्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी ज्या सायकल तुम्ही पाहता ते आदरणीय स्वामी देशमुख साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आलेत. पुनश्च एकदा साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. असे खऱ्या अर्थानं नेतृत्व आहेत आमच्या आयोजकांच्या पाठी, त्याचमुळे मात्र या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी स्वामी देशमुख साहेबांचं नाव घेतलं आणि फलंदाजाच्या बॅटमधून हा मोठा प्रहारच पाहायला मिळतोय. 10-6 षटकार. योगेश महत्वाची गोष्ट की स्वामी यांची ती टीम खेळते मैदानावरती आणि स्वामी देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी योग्य टायमिंग साधले साहेबांनी कॅश प्राइज लावण्याचं, कारण की आवश्यकता आहे षटकारांची आणि तो षटकार त्या ठिकाणी आलाय. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. बॅटिंग करते आहे नवघर टीम. पहिला सत्र, शेवटचं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती अवेश. हो, पडल्यानंतर अगदी आपण पाहताय बाहेर निघाला. हो, व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव. पूर्णपणे अगदी शहानिशा केल्यानंतरच मात्र डिसिजन हे आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. तीनही ऑफिशियल. आदरणीय मनोहरजी फावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या. सहर्ष स्वागत
स्लोवर आला होता, पीक केलाय, बॉलला सरळ पाठवलाय, कावकॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे, देखना दर्जेदार अगदी क्वालिटी दाखवली आहे, ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कॅश प्राइज आहे, 2 तर आलेत विघ्नेशच्या बाटमधून, तिसरा येईल का? आणि भगवानजी देशमुख यांच्याकडून लावलं गेलेलं कॅश प्राइज त्यांना मिळेल का? आणि त्यांचाच मुलगा मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केले विघ्नेशनं, संघाला आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधून आलेले हे दर्जेदार फटके. 2 बॉलमध्ये 2 आलेत, तिसरा येईल का? ही सर्वांना उत्कंठा लागून राहिली आहे. धावसंख्या नवगड टीमची 46, विकेट आल्या 4. हो, मिस टायमिंग, हवेमध्ये फील्ड नाहीये, वॅकंट एरिया नो मार्क्स लँड मध्ये एक कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी मात्र प्रयत्न देखील झाला नाहीये. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय 47 धाबा या आता धावफलकामध्ये पाहायला मिळतात. नवगड टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. खऱ्या अर्थानं टॉस जिंकला होता सहकार हाल टीमनं, तो डिसिजन त्यांच्याकडे होता, परंतु फिल्डिंग करण्याचा डिसिजन. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय थोडासा आतमध्ये आणला बॉलला, आणि इथून अगदी पाहिलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं पहिल्या ज्या 3 बॉल आहेत त्याच्यावरती आक्रमक फटके आलेत. मग आता खऱ्या अर्थाने इथून कमबॅक करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. डॉट बॉलच फेकलाय. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. समोर आपण पाहताय फलंदाज. हो, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट भूल करायचा होता, मिस टायमिंग राहिला, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. हो, डायरेक्ट हिट झाली आहे. आणि इथून देखील आपण पाहताय सिंगलला डबल मध्ये तर कन्वर्ट केले. तिसरीचा प्रयत्न, आणि इथून तिसरी धाव घेताना फलंदाजांना मात्र परतावा लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात, आणि या बाईकच्या साह्यानं 2 धावा कंप्लीट झाल्यात, आणि या 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय नवगड टीमचं 49. आणि आता मात्र टार्गेट ठेवण्यात आलंय सहकार हाल टीमच्या अगेन्स्ट, ते मात्र 50 या धावसंख्येचं. आणि या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण करूया बदल, आणि मायक्रोफोनवरती आवाज आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ कर्जत मनीष मुंडे सरांचं. या सर, कमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू योगेश. आपण सर्वजण सर्वांच्या साक्षीने याचे डोही याचे डोळे अनुभव. अर्थातच राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026. आदरणीय मनोहरजी फावडे साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तलाप्पाजी बनसोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी करतो. या साहेब, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. ओव्हर टू मनीष सर. थँक्यू. उपस्थित सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे, कारण की योगेश आपल्या भारताची संस्कृतीच आहे की अतिथी देव भव. येणाऱ्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 पर्वामध्ये, पहिल्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसरी मॅच सर्वांच्या भेटीला येते. एकीकडे सरकार हाय तर दुसरीकडे नवघर. या 2 संघादरम्यानचं हे घमासान युद्ध चालू आहे खऱ्या अर्थानं. आणि युद्धामध्ये पहिलं क्षेत्ररक्षण खरं तर टॉस जिंकून सरकार हाल टीमनं घेतलं. 24 चेंडू फेकले, तब्बल 49 धावसंख्या खर्च केल्या, आणि 50 धावसंख्येचं मापक असे आव्हान समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ठेवलं. कधी कधी हे आव्हान मोठं देखील वाटतं, कधी कधी छोटं देखील वाटतं, पण संघर्ष जितका चांगला ना तितका आव्हान कठीण सोपं होऊन जातं. स्वामी देशमुख यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. थँक्यू सो मच. पहा, अर्थात आपल्या टीमचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न ते करतात, आणि नेहमीच मनोबल आणि ध्येय हे अचूक असलं पाहिजे, आणि ते जितकं चांगलं असेल तितका आत्मविश्वास असतो. कारण की नेहमीच सातत्यपूर्वक शिवसेनाचे
शिवसेना प्रमुख अर्थात स्वर्गीय श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य नेहमी राहिलं आहे की जर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर असेल ना तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला तेच हवं आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, तुमच्या मनगटातली ताकद तुम्हाला पुढे घेऊन जाते. हाच क्रिकेटचा खेळ. 50चा पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या आता द्वितीय सत्रामध्ये सरकार हाल टीमला पोचतीये की नाही पोचत हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं आहे. की डिफेन्स होतोय की चषकबाल क्रिकेट होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की मागील मॅचमध्ये आकाशची गोलंदाजी खूप चांगली राहिली होती चिंचोली गोहेच्या. पहिल्याच षटकामध्ये अवघ्या फक्त 1 धावसंख्येचं षटक त्यांना मात्र फेकलं होतं, 2 विकेट देखील प्राप्त केल्या. आणि बॅटिंग करत असताना एकतर्फी अर्थात 21 धावसंख्येचं एक मॅरेथॉन इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. हेच तर वैशिष्ट्य राहिलं आकाश पाटीलचं. सातत्यपूर्वक हा खेळाडू खालापूरच्या पटालावरती नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. संदेश पाटील देखील त्या टीममध्ये सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय झाले खऱ्या अर्थानं ते देखील. यामधून जो संघ जिंकेल तो त्या संघाच्या विरोधात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 पंच आहेत. KTCची संपूर्ण टेक्निशियन टीम, DP रोडचं हे भव्य दिव्य मैदान, शकीन चिंचवली, त्याचबरोबर शेडवले आणि DP रोडचे सर्व ग्रामस्थ आणि त्याचबरोबर शैलेशजी फावडे, विनायकजी जाधव आणि या जाधव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आपण राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषकामध्ये सर्वांचं करूयात सहर्ष स्वागत. द्वितीय 24 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज असताना 2 खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. रेहान आणि नदीम ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. जोड साखळी आहे खरं तर 50चा पाठलाग करण्यासाठी, हे डोंगर 50 धावसंख्येचा फोडण्यासाठी मैदानावरती दाखल झाले. पण या डोंगरावरती चढून द्यायचं आहे, फोडायचं की थांबवायचं आहे हे रोखण्यासाठी गोलंदाज कोणता वापरला जाईल हा प्रश्नचिन्ह आहे. P1चं षटक 9 शतरक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जातील. 2 शतरक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर अर्थात बाउंड्री लाईनच्या जवळ सीमारेषेजवळ जोडले जातील. 9 खेळाडू आतमध्ये आणि त्याचबरोबर 2 खेळाडू बाहेर, 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. यात तब्बल मैदानाचा जर विचार केला तर 11 खेळाडू आणि 2 त्यांच्या विरोधात हात करण्यासाठी नदीम आणि त्याच्या समवेत आपल्याला रेहान ही जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. पहा या दरम्यान नदीमसाठी पारितोषिक येते. 3 षटकार लगावले, 4 ओव्हरमध्ये लगावतात किंवा लगातार लगावतात तर सुलेमानकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. बॅक टू द बॉलर. रडारमध्ये येऊन देखील क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 50चा पाठलाग करायचा आहे, एकतर्फी झुंज होणार नाही यात मात्र तीळ देखील शंका नाही आहे. कारण की दोनही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. समोरच्या दिशेने टाकलाय आणि टोलवलाय देखील, टोलवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय, येतोय बिग हिट. 17ची सुरुवात होत असताना डॉट बॉलनं बॅट्समॅनने केला पलटवार. बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 50चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात झाली आहे नंबर 6 न, मिळालाय षटकार. बनतील 6. थँक्यू डीजे. श्रीरामनवमी आज आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जगभरात आडवा फळीने खेळण्याचा प्रयत्न बीट झाला खेळाडू, पण कडा लागली आहे जरूर. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न होणार का नाही होणार. बॅट्समॅन चांगला बॉल आलाय जरूर. 1 न धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली खरं तर मॅचची देखील. 50चा पाठलाग करायचा आहे. 7 प्रगती पुस्तकावरती आहेत. भावेश आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. योगीजी डोळे आहेत आज कर्जतचे आमचे, त्याचबरोबर आकाश देशमुख आडोशीचे आणि त्याचबरोबर तुषारजी धुमाळ खोपोलीवरून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये करूयात स्वागत. बॉलर पुणे शकता बॉल ट्रॅकवरती. P1चं षटक समोरून उडवलं जातं. परफ्यूम डिलिव्हरी व्हेरिएशन भाव्या सातत्यपूर्व क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. योगेश नेहमी आपण पाहतो जर बदलला असेल ना
तर माणूस थोडा पुढे जातो. तसं क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असेल तर गोलंदाज नेहमी पुढे जातो. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईल अर्थातच पुस्तकी फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव यापेक्षा आणखी काही मिळणार नाही. एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही 42 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटला अगदी उधाण आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. टाप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय आणि याचा फायदा बॅट्समनला सातत्यपूर्वक होतो. ज्यावेळेस मिसफिल्ड असेल गोलंदाज जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करत असतो, पण ज्यावेळेस संपूर्ण संघाचा साथ लाभेल ना त्यावेळेस संघ थोडा मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो. पण एखादा क्षेत्ररक्षक ज्यावेळेस मिसफिल्ड करतो ना त्यावेळेस भावेश गोलंदाज देखील थोडं विचारत पडतो की आपण संपूर्णपणे आपली ऊर्जा पणाला लावायची, व्हेरिएशन करायचे, ताकदीनं गोलंदाजी करायची. पण त्यात पण संघाच्या एखाद्या प्रतिनिधीने किंवा संघातल्या एखाद्या खेळाडूनं जर मिसफिल्ड केली तर त्या ठिकाणी थोडी जीवाला हुरहुर लागते. कारण की केलेले प्रयत्न असतात. कारण की ज्यावेळेस संघर्षाच्या भट्टीमध्ये माणूस कोलमडला जातो ना आणि त्यावेळेस आपल्या साथीदाराकडून चुकी होते त्यावेळेस थोडीशी खंत वाटायला लागते. नेहमी सातत्यपूर्वक आपण उदाहरणं ऐकलीत की ज्यावेळेस लोखंडावरती घाव केले जातात तेव्हा आवाज जोरजोरात होतो. सोन्यावरती घाव केला का तो आवाज कमी होतो. आणि याचाच प्रश्न सोन्यानं एक दिवस लोखंडाला केलं की ज्यावेळेस माझ्यावरती मारलं जातं त्यावेळेस आवाज होत नाही, तुझ्यावरती मारल्यावर आवाज का होतो. त्यावेळेस सोन्यानं हसून लोखंडानं हसून उत्तर दिलं, तुझ्यावर मारलं तर तुझ्यावर आवाज येत नाही कारण की तू परका आहेस, पण ज्यावेळेस आपलेच आपल्यावर मारतात त्यावेळेस आवाज मात्र मोठा येतो. आणि तेच मैदानावरती नेहमी सातत्य बरोबर होतं. गोलंदाजी काटाक्षानं करत असतो, पण संघातून चुकी झाली का ती थोडी बाकफुटवर येताना पाहायला मिळते. 10 वाजला प्रगती पुस्तकावरती. तब्बल 1 षटकाच्या अंती P1चं षटक संपलं. 9 धावा आणि आता करायच्या तब्बल 41. दुसरं षटक शिवराज. अंगावर घेतलाय बॉल, ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक ताकद थोडी कमी पडली. क्षेत्ररक्षक जसाच्या तसा जाग्यावरती चेंडूवर अगदी हापापल्यासारखा तुटून पडला. पकडलं जाळ्यामध्ये, सोडायचं नाही आता. आणि तोच मनोबल आपल्याला पाहायला मिळालं आणि विकेट क्रमांक 1 तंबूच्या दिशेनं. डीजे ऑपरेटर. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. अब्रार. एक खेळाडू बाद झाला, नवीन दाखल होईल मैदानावरती. आज अर्थातच श्रीरामनवमी कोड विसरणार या दिवसाला. खरं तर आपल्या पिढीने जर भावेश विचार केला तर काय बघितलं नाही. आपल्या पिढीने सगळं बघितलं. लॉकडाऊन देखील आपल्याच पिढीने बघितला. नोटबंदी देखील आपल्याच पिढीने बघितली. तेलाचा कमी साठा देखील आपल्याच पिढीने पाहिला. महायुद्ध देखील आपली पिढी पाहते. 144 वर्षातून येणारा कुंभमेळा देखील आपल्याच पिढीने पाहिला. आणि तब्बल हजारो वर्षानंतर आपल्या सर्वांच्या साक्षीनं अयोध्येत राम मंदिर देखील आपल्याच पिढीनं पाहिलंय. फुल टॉस बॉल कन्वर्ट करता आला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. 1 कंप्लीट केले झालं. काऊचं क्षेत्र खऱ्या अर्थानं निवडलं गेलं आणि 1 धावेला प्राधान्य दिलं आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात प्रगती पुस्तकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पुस्तकावरती चालू आहे. गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो शिवराज. ऑन स्ट्राईक खेळाडू अबरार आहे. दाद मागितली जाते. कदाचित इतका स्वीट साऊंड आला ना की प्रेक्षकांना एक वाटलं विकेट, पण मैदानावरती देव आहेत त्यांनी पाहिलं काय झालंय ते. 10 धावसंख्या झाल्यात. अजूनही 40 करायच्यात. थोडा टप्पा मोठा आहे, अंतर मोठं आहे. पावलं धपापता उरानं जर मोठी टाकली तर त्या ध्येयाकडे देखील जाता येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण कदाचित
पावले मजबूत जर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं केली तर बॅटिंग करणाऱ्या टीमची पावलं जमिनीतच ठेवतील, यात मात्र शंका नाही आहे. शिवराज टिचून मारा करतोय, गोलंदाजीचा परफ्यूम डिलेव्हरी, थोडं व्हेरिएशन, कधी वेग, थोडा टप्पा इकडे तिकडे करतोय, कधी आउट्स ऑफ द इनस्विंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेच महत्त्व राहिलं या गोलंदाजाचं. अद्याप समोरच्या दिशेने टाकला जातोय, फलंदाजाला हात खुले करण्याची संधी मिळत नाहीये. एक कंप्लीट केली जाईल, तुतुमय होतीये. 2 धावा सहजरित्या कुठल्यात जाऊन पोहोचेल तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या 22 सातत्यपूर्वक आम्हाला आठवण करून देते या स्वराज्याची राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस आकडा, अर्थात 12 जानेवारी, ज्या मात्याने एक ऐसा पुत्र दिला की या पुत्राने संपूर्ण हिंदुस्थानची रचना केली, अर्थात राजेशिव छत्रपती. विकेट लागली जाते. खेळाडू क्रमांक 2 येईल तंबूच्या दिशेने 12 या आकड्यावरती. त्याच्या बाजूने निकाल दे. बैट बॉल पहिली अतिरिक्त धाव या सत्रातील आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचं नाव शुभम. पहिला अतिरिक्त बॉल, धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडा शफल झाला खेळाडू, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये, थोडा आडव्या फळीने केला, अर्थात अक्रॉस द लाईन. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट होईल का? 2 खेळाडू चुकी करत आहे. कदाचित प्रॉपरली चेंडू कलेक्ट झाला असता, प्रॉपरली थ्रो झाला असता आणि तिकडे देखील कलेक्ट झाला असता तर रूपांतर विकेटमध्ये पाहायला मिळालं असतं. हे समीकरण होतं खरं तर या चेंडूवरती. धावसंख्या 2 सोडली जाईल. 15 या आकड्यावरती 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला अद्याप माल मिळतात. अजूनही 35 पर्यंत पोहोचायचं आहे. फर्स्ट अँड सेकंड स्लिप. यष्टीरक्षक 3 खेळाडू चुकले तर लॉंग स्टॉप रिझन निवडलं चेंडूनं. शेवटच्या क्षणी गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील नंबर 4. आलाय दणदण करत आलेला हा डान्सिंग चौकार. चौकार आलाय. चुकीची मिळालेली 1 धावसंख्या महत्त्वपूर्ण ठरते आता सरकार हाल टीमला, कारण की मिळालेला नशिबाचा चौकार नवसंजीवनी देणारा, हा सामन्याला एक कलाटणी देणारा चौकार. बीट केला सौसोनार की तो एक लोहार की आपल्याला माल मिळतोय मैदानावरती. जर प्रतिस्पर्धी संघ आपल्यावरती हल्ला करतोय, आक्रमण करतोय, तर प्रतिहल्ला करण्याची ताकद देखील आमच्याकडे आहे. ती ताकद सिद्ध करून दाखवली आहे गोलंदाजानं. डायरेक्ट हिट होऊ शकते. कदाचित गोलंदाज यष्टीरक्षकांना जर लहानपणी जर यष्टीरक्षकांना गोट्या खेळल्या असेल ना तर नेम अचूक लागेल, कारण की गोट्यांचा आणि अगदी अर्थात
नेमचं बरंच समीकरण जुळून जातं. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. जचलं, जाळं विणलं गेलं, झपाट्यानं चेंडूवरती आला आणि पकडला गेला. खेळाडू क्रमांक 3 निलतंबूच्या दिशेने बाद होतो. खेळाडू नवीन खेळाडू 5 नंबरचा. आणि त्याचबरोबर कल्पेश आपल्याला विनंती आहे, कल्पेश जाधव आपल्याला, की आपण या व्यासपीठावरती. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होईल राजा. आणि चला, जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे संघ आपल्याला विनंती की आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. यामधून जो संघ जिंकेल तो आपल्या समवेत दुसऱ्या फेरीची लढत करण्यासाठी सज्ज होणार आहे. तरी आपल्याला विनंती आहे की हे षटक संपण्याआधी आपण या ठिकाणी उपस्थित राहा. वीस धावसंख्या झाल्यात. आता करायच्या 6 चेंडूंमध्ये, म्हणजे लगातार 5 षटकार महत्त्वपूर्ण का असतील. गोलंदाजामध्ये धमक आहे का हे बघावं लागेल. बॅटिंगची ताकद पणाला लागेल. आता या ठिकाणी सामना जर विजय करायचा असेल तर 6 चेंडूंमध्ये करायच्या असतील तब्बल 30 धावसंख्या. अर्थात 5ही मोठे फटके लगवावे लागतील. दादा 20 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती झाल्यात. आव्हान 50 आहे. 50 मधून 20 गेले राहतात 30. तेवढंच धावसंख्या करायच्यात. या चेंडूवरती धावसंख्या मिळाल्या तब्बल 2. क्षमा असावी, थोडी गुणलेखाकडून चुकी झाली. 6 चेंडूंमध्ये 29 करायच्यात. 29 धावसंख्येची गरज आहे. 5ही फटके मोठे अपेक्षित असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. या ठिकाणावर मोठे फटके लगावले तर हा संघ रात्रभर झोपणार नाही. वावा केली जाईल या खेळाडूची. पहिल्याच फटक्याला एक्झिक्यूट केलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. कोणत्याही प्रकारची चुकी खेळाडू करत नाही. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती वेगाने धावून येतं. 1 धावसंख्या. आता 5 चेंडूंमध्ये करायच्यात 28. 5ही षटकार. पाच चेंडूंमध्ये करायच्यात 28. सिंगल मिळाली. 1 धावसंख्या त्यापेक्षा आणखी मिळणार नाही. थोडा वेगळ्या दिशेनं थ्रो पाहायला मिळाला. कदाचित जर क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला नसता तर रूपांतर वेगळं पाहायला मिळालं असं. या चेंडूवरती 1 त्यापेक्षा आणखी मिळणार नाहीये. 27 करायच्या असतील. चेंडू शिल्लक असेल तब्बल 4. महत्त्वपूर्ण चेंडू असेल. या चेंडूवरती निर्णय असेल या चेंडूचा. हलक्या हातानं खेळलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. 3 बॉलमध्ये आता करायच्या तब्बल 27. चला, चिंचोली गोही टीम आपल्याला विनंती आहे की या आपण टॉससाठी. कॅप्टन औपचारिकता बाकी आहे मॅचमध्ये, पण या ठिकाणाहून देखील युटर्न मिळू शकतो. फिल्डिंग खूप चांगली राहील. थोडं बॅलन्स बिघडलं क्षेत्ररक्षकाचं आणि त्यानंतर तो देखील विचारात पडला की आता चेंडू गेलाय तरी कोणत्या दिशेनं. हा, आणि पहा माहिती देखील येते आमच्याकडे. खेळाडूचं नाव आहे वैभव. रोज सकाळी याच ठिकाणी प्रॅक्टिसला असतो आणि आता ग्राउंड भोवती स्वतःलाच चकमा लागलाय. डॉट बॉल. सराव महत्वाचा असतो. सराव सातत्यपूर्वक महत्वाचा असतो आणि तो सराव अगदी तंतोतंत गोलंदाजाचा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तन्मय नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलं. सुरुवात अशी झाली ना की असं वाटलं की थोडी टाईट मॅच पाहायला मिळेल, पण एकतर्फी हा संघाला घरचा रस्ता दाखवण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न केला नवघर टीमनं आणि तो यशस्वी देखील झाला. हा संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांकडून आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण जो प्रवेश दाखल केला त्यासाठी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. चला,
चिंचवली संघ टॉससाठी आलाय. संदेश त्याचबरोबर दर्शन पिंगळे देखील आहे. पण क्रिकेटमध्ये बऱ्याच काय काय घडामोडी होत असतात. त्यामधले घडामोडी आता गॉगलची संदेश पाटील गॉगलची घडामोड आली आणि त्यानंतर हँग्लोची आलेली आहे. पण जर सगळ्यात पहिले जर ग्रीपला जर कोणी पहिला हँग्लोज लावला असेल